होतील. कल्पेश मानेला देखील थांबवलं जाईल. धक्का क्रमांक 1 बसेल. धावसंख्या देखील 0 आहे परंतु विकेट मात्र 1 जाते. धक्का बसणार आहे संघाला देखील. आघाडीचा फलंदाज देखील बाद होतोय परंतु मैदानाच्या आतमध्ये कल्पेश मानेची जागा घेण्यासाठी श्रीकांत जाधव देखील येतील. परंतु गणेश जावळे यांना देखील प्रथम 2 चेंडू देखील निर्धावले परंतु तिसरा चेंडू रंगभेदक पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु यावेळी देखील पुढील चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू फटकवला मात्र मागच्या दिशेने हलकासा कडा घेऊन ट्रॅव्हल होत असताना चेंडू इथे मात्र एक निर्धाव स्वरूपाचा. षटक देखील उत्कृष्ट आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्या बॉलिंगच्या पटलावरती नक्कीच फलंदाजांना लागल्या वेगळ्या स्थितीने नाचवत आहेत गणेश जावळे. पुढील चेंडू यावेळी देखील समोरच्या दिशेने फटका घेतला आहे. चेंडू जमिनीला समांतर रंगभेदक वेग सीमारेखा फरार चौकार 4 धावा. खातं देखील खोललं जाईल आणि 4 धावा देखील येतील धावफलकावर. निर्धाव चेंडू नक्कीच खेळे परंतु श्रीकांतचा देखील हल्ला नक्कीच झालेला आहे. चौकार भेटेल या ठिकाणी. पुढील चेंडू यावेळी देखील आखूड टप्पा फटका तर फसवलाय आणि जाळ्यामध्ये तर नक्कीच अडकवलाय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक बसणार आहे डीसीसी डोमेवाडी संघाला. हा दुसरा धक्का श्रीकांत जाधवच्या माध्यमातून. देखील आपण पाहतोय आघाडीचे फलंदाज 2 गडी बाद होतील. किमती फलंदाज असणार आहेत संघासाठी. आता मात्र ते संपवले गेलेत परंतु पाहावं लागणार आहे श्रीकांतची जागा घेण्यासाठी डुमेवाडी संघाकडून कोण येत आहे. परंतु गणेश जावळे यांचा कमबॅक देखील पाहायला. षटक देखील महत्त्वपूर्ण होतं. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं. धावा नक्कीच 4 दिल्या असतील परंतु विकेटचे बळे मात्र 2 विकेट्स नक्कीच कमवल्या. मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत जाधवची जागा घेण्यासाठी प्रथमेश ढुमे येईल. विनंती असणार आहे पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करा. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असणार आहेत. बॉलर कोण आहे? प्रतीक. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असणार आहेत प्रतीक. यावेळी देखील पहिला चेंडू पिक होत असताना लँड तर होईल परंतु सीमारेखा पार. अक्षय सरांचा मैदानाच्या आतमधून निर्णय येईल. रंगभेदक षटकार 6 धावा. देखील आपण पाहिला फुल टॉस चेंडू होता. लँड तर खाली होत होता परंतु लँड होऊ दिला नाही. सीमारेखा पार लँड केला चेंडूला. बरोबर परफेक्ट टाइम तर झालं. षटकार तर मिळवला. पहिल्या चेंडूवरती हल्ला तर बोल केलाय परंतु 5 चेंडू आता मात्र शिल्लक असणार आहेत. प्रतीककडे देखील काय करेल यावेळी. पुढील चेंडू यावेळी देखील आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक निर्धाव चेंडू येईल. फटका भारी होता परंतु क्षेत्ररक्षक देखील सर्कल मध्ये असताना कॅरी करेल चेंडूला. एक निर्धाव चेंडू येईल यावेळी. पुन्हा एकदा कमबॅक नक्कीच पाहायला मिळेल प्रतीकचा. यावेळी देखील फटका तर घेतलाय. उंची पण खूप आहे. खाली तर क्षेत्ररक्षक आहे. आकाशात फक्त तारेच चमकत आहेत. यावेळी देखील इथे मात्र येत आहेत 2 धावा येतील धावफलकावर. धावफलक पुन्हा एकदा दुहेरी धावेने पुढे जात असताना संघाची धावसंख्या 13 धावा 12 धावा असणार आहेत. 1 डझन धावा होतील धावफलकावर. पुढील चेंडू यावेळी देखील आखूड टप्पा फटका तर घेतला आहे. क्षेत्ररक्षक देखील नाहीये. बरोबर गॅप मध्ये फटका. टायमिंग तर परफेक्ट आहे. सीमारेखा फरार चौकार 4 धावा. पुढील चेंडू
यावेळी देखील समोरच्या दिशेने फटका तर घेतला आहे क्षेत्ररक्षक, यावेळी देखील जाळं राखलंय आणि कमबॅक मात्र इथे पाहायला मिळेल. प्रतीकचा गोलंदाजाने नक्की साथ दिली आणि क्षेत्ररक्षकाने देखील आपल्या संघाला नक्की साथ दिली असताना सागर कापसेला आता मात्र अडकवलं जात आहे जाळ्यामध्ये. बडी मछली जाल में फसली. विकेटचं पतन होईल, फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक बसेल हा आपल्या संघाला, हा तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. परंतु सागर कापसेची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सागर ढुमे येतील. डावखुऱ्या त्याचा फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु यावेळी काय करतील आपल्या संघासाठी. विकेट्स तर 3 गेले आहेत. संघाची तर आता धुरा आता आपल्या खांद्यावरती आहे, पुढे तर घेऊन जायलाच लागेल. परंतु प्रतीकचं देखील कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कमबॅक तर नक्कीच केलाय. पुढील चेंडू, यावेळी देखील फटका घेतलाय, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. लँड चेंडू होतोय कुठे पाहावं लागेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू असताना एक सिंगल भेटेल. यावेळी धावफलक देखील सिंगलने पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या 17 धावा असणार आहेत. धावफलकावरती 17 आहेत धावा, पण खतरा कोणाकडे ओढवलं जाईल आपल्याला पाहायला तर नक्कीच लागेल. 17 पे खतरा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असणार आहेत. अमितला देखील बोलवलं गेलं यावेळी. वैयक्तिक पहिलं असेल आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन. धावा देखील 17 असणार आहेत, परंतु खतरा कोणाकडे ओढवला जाईल नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला. फलंदाजाकडे खतरा जाईल का गोलंदाजाकडे जाईल, थोडासा आगळा वेगळा बदल देखील पाहायला मिळणार आहे आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये, कारण की पॉवर प्ले देखील आता मात्र संपतोय आपला. पुढील चेंडू, यावेळी देखील खोलवर टप्प्याचा रंगभेदक चेंडू देखील अमितला देखील पाहायला मिळेल. यावेळी देखील निर्धाव चेंडू येईल. उत्कृष्ट षटक नक्कीच हातात आहेत प्रत्येक मॅचेसमध्ये. नक्कीच पाहिलं तर अमितचे देखील चांगली बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सलग 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येत आहेत. पुढील चेंडू, यावेळी देखील ओव्हरफुल टॉस. फटका तर चांगला आहे, पॉवरचा पूल असेल, परंतु खाली क्षेत्ररक्षक असणार आहे. झेल पकडण्याचं प्रॅक्टिस, परंतु थोडस अयशस्वी हा झेल ठरेल आणि आता मात्र सागर डुमे यांना देखील जीवदान भेटेल. दुहेरी धाव येणार आहे धावफलकावर. या ठिकाणी धावफलक पुन्हा एकदा बदलेल. संघाची धावसंख्या 19 धावा असणार आहेत. यावेळी देखील फटका तर घेतला, उंची पण आहे, खाली मात्र यष्टी रक्षक गणेश जावळे होते. पुन्हा एकदा झेल हा अयशस्वी ठरेल. कामगिरी मात्र नक्कीच चांगली आहे अमितची देखील बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु क्षेत्ररक्षक देखील तितकेच त्याला साथ नाही देत. यावेळी देखील एक सिंगल भेटणार. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदललं. यष्टी रक्षकाचं काम देखील पाहत आहेत संघाकडून देखील गणेश जावळे, परंतु बऱ्याच काळानंतर आपण स्ट्राईक वरती फलंदाज प्रथमेशला देखील बोलवलं गेलं. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा ब्लॉक पूर्णपणे चेंडू होता. इथे मात्र अयशस्वी आहे, हलक्या हाताने खेळून काढलेला. इथे मात्र एक निर्धाव चेंडू. पुढील चेंडू, यावेळी देखील फटका तर चांगला असणार आहे. क्षेत्ररक्षक देखील वनबाउंड चेंडू सीमारेखा फरार. दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांनी पुढे सरकवत असताना संघाची धावसंख्या 24 धावा असणार आहेत. 24 ऑन द बोर्ड्स रन्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24 धावा असणार आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तसेच बॉलिंग ट्रॅक वरती आता मात्र गोलंदाज असणार आहेत सचिन काळे. वैयक्तिक पहिलं असेल आणि संघासाठी 4थं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील फटका तर घेतला, उंची देखील खूप असणार आहे, खाली क्षेत्ररक्षक असणार आहे सर्कलच्या बाजूस, परंतु इथे मात्र झेल टिपला जाईल. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना सागर ढुमे यांना परतावं लागणार आहे. पवेलियन मध्ये फटके देखील चांगले घेत होते, परंतु जाळं तर नक्की टाकलं, परंतु पहिल्या चेंडूवरती गडी बाद करताना पाहायला मिळतात आपल्याला.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मंगेश भाडळे देखील आलेले आहेत, तर स्ट्राईक वरती जातील. पुन्हा एकदा मॅच ऑन होत असताना गणेशची देखील चांगली बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती नक्कीच विकेट मिळवली आहे 4थ्या षटकाच्या. परंतु या ठिकाणी देखील मंगेश देखील आलेले आहेत स्ट्राईक वरती. आक्रमक फलंदाज आहेत, काय करतील यावेळी. यावेळी देखील आखूड टप्पा फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक का असणार श्रेयस झेंडे. यावेळी देखील थोडीशी मिसफील्ड देखील होईल, परंतु झेल नक्की सुटेल, परंतु षटकार मात्र इथे अडवला जाईल. सिंगल येईल धावफलकावर. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला श्रेयसचं देखील, परंतु झेल पूर्णपणे महत्वपूर्ण असणार आहे. कॅच द मॅच असते, सिंगल भेटणार आहे यावेळी देखील. पुढील चेंडू यावेळी देखील पॉवरचा पूल असेल, सीमारेखा पार चेंडू, षटकार येईल 6 धावा. धाव फलक पुन्हा एकदा 6 धाव्यांनी पुढे सरकत असताना संघाची धावसंख्या होते 31 धावा असणार आहे. 31 ऑन द बोर्ड असतील धावा. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर घेतलाय खाली, आता मात्र अमित असणार आहेत. पाहूया काय करता. झेल टिपला जाईल आणि टिपला देखील जाईल आणि प्रथमेश ढुमेला देखील परतावा लागणार आहे. धक्का क्रमांक 4 बसणार आहे डीसीसी ढुमेवाडी संघाला. 5वा धक्का बसेल. फलंदाज बाद होत असताना परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल देखील येतील. पाहावं लागणार आहे काय करतील आपल्या संघासाठी. यानंतर होणारा सामना हंबीरराव मोहिते वर्सेस पवारवाडी संघ. विनंती असणार आहे कर्णधारांना की नाणेफेकीसाठी या. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्णय, वाईडचा इशारा, वाईड चेंडू. सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघ वर्सेस शिवप्रेमी पवारवाडी संघ. विनंती असणार आहे कर्णधारांना की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचंय. पुढील चेंडू यावेळी देखील स्लोवर चेंडू रंगभेदक पाहायला मिळाला आणि एष्ट्या उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड होईल. फलंदाज देखील परतावा लागेल. निराशा तर नक्कीच असणार आहे चेहऱ्यावरती, कारण की गडी देखील तितकेच बाद झाले, त्यातून आपण देखील बाद होतोय. आता मात्र पवेलियन मध्ये परतावा लागेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येत असताना आकाश गायकवाडला देखील बोलवलं गेलंय कामगिरी करणार का आपल्या संघासाठी, कारण की विकेट्स देखील भरपूर गेलेले आहेत. धक्के तर बसलेत, परंतु आता मात्र सावरण्याची गरज आपल्या संघाला आपल्या हातात आहे. धावा बनवतील का? धावांचा डोंगर तर रचावाच लागणार आहे, कारण की पुढच्या इनिंग मध्ये देखील आपल्याला धावा रोखायच्या आहेत. पुढील चेंडू यावेळी देखील चेंडू भारी होता, परंतु वाईडचा इशारा पंचांकडून देखील पाहायला मिळेल आपल्याला. अतिरिक्त धाव येईल या ठिकाणी. धावफलक पुन्हा एकदा बदलेल. संघाची धावसंख्या 33 धावा असणार आहेत धावफलकावर. पुढील चेंडू यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू फटकवला, मात्र क्षेत्ररक्षक देखील असणार आहे आविष्कार. या ठिकाणी देखील थोडस मिस होताना मिस फील्ड तर नक्की झाले. धावा देखील कित्येक वाचवल्या गेल्या असत्या, परंतु चेंडू सीमारेखा बाहेर. पंचांचा निर्णय येईल मैदानाच्या आतमधून. चौकार, 4 धावा. धावफलक देखील 4 धावांनी पुढे जात असताना संघाची धावसंख्या 37 धावा असणार आहे धावफलकावर. 37 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा बोलवण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती बोलवलंय
अमितला देखील वैयक्तिक दुसरं असेल आणि संघासाठी 5वं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सामना करण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा फलंदाज. यामध्ये देखील फटका तर चांगला आहे, लूक तर घेतलाय, पोच देखील दिली, सीमारेखा पार, षटकार, 7 धावा. धावफलक 7 धावांनी आता मात्र पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या 43 धावा असणार आहेत धावफलकावर. पुढील चेंडू देखील पहिल्या चेंडूवरती नक्कीच आक्रमण केलंय, परंतु अमित कमबॅक करेल का यावेळी देखील पॉवरचा पुल, वाघाची दाढ फोडला पहाड, चेंडू सीमारेखा पार, षटकार, 6 धावा. चांगल्या चेंडूंचा देखील सन्मान आहे 1-2 धावांसाठी, परंतु जे खराब चेंडू असतील खोलवर टप्प्याचे आता मात्र ते आपल्याला लँड सीमारेखा पार नक्कीच पाहायला मिळतील. सलग 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये सीमारेखा पार नक्कीच पाहायला मिळेल. सलग 2 षटकार मंगेश यांच्या बॅट मधून पाहायला मिळतील. पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू हाताळला जाईल. इथे मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अमित देखील कमबॅक करेल का? 2 षटकार तर बसलेत, तिसरा बसणार का? तिसरा, छत्रपतींचा छावा, मिळवेल 6 धावा, षटकार. धावफलक आता मात्र पुन्हा एकदा 6 धावांनी पुढे जात असताना संघाची धावसंख्या 55 धावा असणार आहेत धावफलकावर. देखील आपण पाहिलं सलग 2 षटकार आले बॅक टू बॅक, नंतर निर्धाव, नंतर पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला. आपल्याला देखील आपल्याला पाहायला मिळेल काहीतरी सांघिक खेळ पाहायला मिळेल का, काहीतरी कानमंत्र दिला असेल का अमितला देखील. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर घेतला आहे. इथे मात्र वेगवान रोखण्यासाठी चेंडूला धावत असताना श्रेयस झेंडे देखील पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण देखील चांगलं असणार आहे या ठिकाणी देखील श्रेयस. इथे मात्र एक सिंगल भेटणार फलंदाजांना देखील. आता मात्र स्ट्राईक वरती असणार आहे आकाश गायकवाड देखील असेल. पाहावं लागणार आहे डावकुऱ्याचा फलंदाज आहे, संधीचं सोनं करेल का? बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा अमित. यावेळी देखील वेगवान चेंडू होता, थोडंसं थांबावं लागेल. एक निर्धाव चेंडू येत असताना मैदानाच्या आतमधून षटकाची आता मात्र समाप्ती होईल आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असणार आहे 56 धावा. सहा गाड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या 56 धावा. धावफलकावरती पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बोलवलं गेलंय. गणेश जावळे यांना देखील पाहायला लागते, आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं आता मात्र तोच गोलंदाज अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती गणेश जावळे सामना करण्यासाठी मागील षटकामध्ये पूर्णपणे धुमाकूळ घालून टाकलेला असा हा फलंदाज मंगेश भाडळे. यावेळी देखील स्ट्राईक वरती असेल. उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, पहिलाच चेंडू रंगभेदक सुरेख निर्धाव चेंडू येईल. पुढील चेंडू प्रत्येक चेंडू आपल्याला पाहायला मिळतंय की क्षेत्ररक्षणात बदल होतोय नक्कीच. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर चांगला आहे, उंची देखील खूप असणार, परंतु झेल होईल का? आकाशात तारे दिसतील, आकाशात तारे. या ठिकाणी सिंगल तर भेटली, दुसरीचा देखील कॉल. यावेळी देखील 2 धावा असणार आहे धावफलकावर. धावफलक देखील 58 होईल. झेल तर नक्कीच गोलंदाजांनी नक्कीच उडवलं होतं, परंतु क्षेत्ररक्षणाने थोडीशी साथ नाही. यावेळी देखील दुहेरी धाव. पुढील चेंडू यावेळी देखील फटका चांगला आहे. इथे श्रेयस झेंडेला धावा लागेल, परंतु चेंडू ट्रॅव्हल होत असताना सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. धावफलक देखील 4 धाव्यांनी पुढे जात असताना संघाची धावसंख्या 62 धावा असणार आहेत. 62 ऑन द बोर्ड.
62 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा प्रत्येक चेंडूला क्षेत्ररक्षणात बदल देखील पाहायला मिळतोय आपल्याला. यामध्ये देखील स्लोवर चेंडू, परंतु पंचांचे वाईड चेंडूचा इशारा. अतिरिक्त धावा येईल या ठिकाणी देखील. पुढील चेंडू यामध्ये देखील फटका तर घेतला आहे. चेंडू जमिनीला समांतर आहे. क्षेत्ररक्षक देखील असेल. सिंगल तर आले. दुसरीचा देखील कॉल आला. यावेळी देखील किती धावा येतील? 2 धावा येतील धावफलकावर. धावफलक पुन्हा एकदा बदलेल. 2 धावांनी पुढे जात असताना संघाची धावसंख्या 65 धावा असणार आहेत धावफलकावर. सर सेनापती हंबीरराव मोहिते 11 संघ आपण आपला कर्णधार आता मात्र पाठवून द्या आणि शिवप्रेमी पवारवाडी संघ कर्णधार पाठवून द्या नाणेफेकीसाठी. यावेळी देखील फटका तर चांगला घेतला. क्षेत्ररक्षक देखील असणार आहे. सिंगल तर भेटले. दुसरीचा देखील कॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील 2 धावा असणार आहेत धावफलकावरती. तिसरीचा कॉल, परंतु धावचित होईल. या ठिकाणी देखील 2 धावा येतील धावफलकावर. संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या 67 होईल. जिंकण्यासाठी बनवावे लागतील 68 धावांची गरज असणार आहे. 36 चेंडू 68 धावा. सर सेनापती हंबीरराव मोहिते 11 संघ आणि शिवप्रेमी पवारवाडी संघ आपला कर्णधार समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. विनंती असणार आहे. शिवप्रेमी पवारवाडी संघ वर्सेस सर सेनापती 11 संघ पुढील सामना होईल. विनंती असणार आहे दोन्ही संघांच्या कर्णधारांना की नाणेफेकीसाठी आता मात्र आपण समालोचन कक्षाकडे या. चला विनंती असणार आहे की डीसीजी डुमेवाडी संघ की वेळेचं बंधन असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. डीसीजी डुमेवाडी संघ विनंती असणार आहे. डीसीसी डुमेवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जावा आणि झेंडेवाडी संघ आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. विनंती असणार आहे आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जावा. लास्टचा कॉल असेल. पुढील होणारा सामना सर सेनापती हंबीरराव मोहिते 11 संघ वर्सेस शिवप्रेमी पवारवाडी संघ. दोन्ही कर्णधारांना लास्टचा कॉल असणार आहे. आता मात्र आपल्याला कॉल दिला जाणार नाही याची नोंद घ्या. लास्टचा कॉल असेल. आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या पुढे या. आघाडीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये येतील. पाठलाग तर करावा लागणार आहे.
36 चेंडूमध्ये 68 धावांची गरज असणार आहे. टार्गेट देखील मोठा आहे, धावा देखील वाढवल्या आहेत, परंतु टार्गेट पर्यंत पोहोचता येईल का? आघाडीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये येतील. सोमनाथ आणि प्रतीक देखील आलेले आहेत. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चला डीसीसी रुमेवाडी संघ विनंती असणार आहे, आता मात्र आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामन्याला देखील वेळेचं बंधन असेल, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा आणि सामन्याला सुरुवात करा. विनंती असणार आहे, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, सामन्याला देखील सुरुवात करायची. चला पंच मॅच ऑन करा. 36 चेंडूमध्ये 68 धावांचा पाठलाग. स्ट्राईक वरती फलंदाज असेल सोमनाथ, नॉन स्ट्राईकला असणार आहे प्रतीक, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती जर नजर फिरवली तर गोलंदाज असणार आहेत पॉवर प्लेचा पहिलं षटक घेऊन श्रीकांत जाधव. चला मॅच ऑन होते. पुढील चेंडू यामध्ये देखील फटका तर चांगला आहे, परंतु फटका जर फसलाय, सोमनाथला देखील फसवलं गेलंय, जाळं जर राखलंय. कॅच द मॅच नक्कीच होईल का? प्रश्न तर उभे असणार आहेत. पहिल्या चेंडूवरती सोमनाथ बाद, धक्का क्रमांक 1 बसणार संघाला देखील. तरी या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळेल सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघ वर्सेस शिवप्रेमी पवारवाडी संघ. नाणेफेकी देखील पाहायला मिळेल आपल्याला. तरी पाहायचंय टॉसचा बॉस कोण धरतोय. तरी कॅमेरामॅनना विनंती करतो की आपण नाणेफेक कव्हर करायची आहे, विनंती असेल. टॉसचा बॉस कोण ठरेल पाहायला मिळेल आपल्याला. शिवप्रेमी पवारवाडी संघ देखील नाणेफेक जिंकले आहे. टॉसचा तर बॉस झाला, निर्णय देखील लवकरात लवकर कळवा याची देखील नोंद घ्या. आघाडीचे देखील आता मात्र सोमनाथ देखील बाद झालाय, परंतु त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अमित देखील आलेले आहेत. तर पाहावं लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट तर भेटली आहे. यावेळी देखील फटका चांगला आहे, गेम तर बनवला, रूम देखील दाखवला. यावेळी देखील चेंडू लँड तर झालाय, सीमारेखा फरार. पंचांचा निर्णय येईल चौकार. 4 धावा. खातं देखील खोललं जाईल या दुसऱ्या चेंडूवरती चौकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात आगळा वेगळा देखील बदल पाहायला मिळेल आपल्याला. चला मॅच ऑन होते. सामन्याला पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय. चौकार देखील आला. यावेळी देखील सुरेख चेंडू, अपील तर जोरदार आहे, परंतु चेंडू तर रंगभेदक असणार आहे. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल आपल्याला. पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू, अपील जोरदार आहे पुन्हा एकदा, परंतु यावेळी देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. सुरेख षटक देखील पाहायला मिळते आपल्याला. पहिलं षटक. धावफलक देखील सिंगलने पुढे ट्रॅव्हल होत असताना संघाची धावसंख्या 5 धावा असणार आहेत धावफलकावर. परंतु यावेळी देखील बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज असणार आहेत कल्पेश माने यांना देखील बोलवलं गेलंय. वैयक्तिक पहिलं असेल आणि संघासाठी पॉवर प्लेचं अंतिम षटक म्हणजेच दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी देखील खोलवर टप्प्यात चेंडू सर्कल मध्ये कॅरी होत असताना यावेळी देखील धावचीत होईल का? फलंदाज थोडीशी हिट नक्कीच फसेल, परंतु देखील फलंदाजाला देखील जीवनदान भेटेल. इथे मात्र एक सिंगल भेटणार. वेगवान भन्नाट चोरटी सिंगल भेटेल. पहिल्या चेंडूवर तर सिंगल आले. 5 चेंडू देखील शिल्लक असणार आहेत. महत्वपूर्ण षटक आहे पॉवर प्लेचं अंतिम म्हणजे दुसरं षटक. पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू हाताला मिळाला. अपील तर जोरदार असणार आहे. 1 बाउंड चेंडू उसळीचा नक्कीच पाहायला मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
चांगले चेंडू आहेत, गोलंदाज देखील चांगले आहेत आपल्या संघाकडे देखील. पुढील चेंडू यावेळी देखील हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा एक सिंगल भेटेल. सिंगलने आता मात्र आपण धावफलक आपला डोंगर नक्कीच चढतोय, परंतु संघाची धावसंख्या 7 धावा असणार आहेत धावफलकावर. पुढील चेंडू यावेळी देखील पुन्हा एकदा रंगभेदक चेंडू पाहायला मिळेल. एसटी रक्षकाच्या हातामध्ये कॅरी होत असताना पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. अमित देखील बीट होत असताना नक्कीच पाहायला मिळतो आपल्याला, परंतु धावा बनवेल का? निर्धाव चेंडू नक्कीच खेळतोय. पुढील चेंडू परंतु या ठिकाणी देखील विकेटचं पतन होईल. अमितला देखील फसवलं जाईल. अमित देखील बाद होईल. धक्का क्रमांक 2 बसणार आहे संघाला देखील. कमबॅक नक्कीच पाहायला मिळतो आपल्याला डीसीसी डुमेवाडी संघाचा देखील. धावा देखील अडवून ठेवलेल्या आहेत आणि चेंडू मात्र निर्धाव आलेले आहेत, परंतु या ठिकाणी देखील अमितची जागा घेण्यासाठी संघाचे गणेश जावळे हे देखील मैदानाच्या आतमध्ये येतील. एसटी रक्षकाचं काम पाहतात, परंतु या ठिकाणी देखील फलंदाजी करायचं काम आता मात्र पाहावं लागणार आहे, आता मात्र करावं लागणार आहे. परंतु संघासाठी काय करतील? पुढील चेंडू पुढील चेंडू यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू रंगभेदक पाहायला मिळेल. या ठिकाणी देखील एक सिंगल भेटेन धावफलकावर. धावफलक पुन्हा एकदा सिंगलने उडवलं जाईल. संघाची धावसंख्या 8 धावा असणार आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकाची देखील समाप्ती होईल आणि समीकरण देखील असणार आहे. 24 चेंडू मध्ये 60 धावांची गरज. जिंकण्यासाठी बनावे लागतील 24 चेंडू 60 धावा. सॉरी 61 धावा असणार आहेत. चोवीस चेंडू मध्ये 60 धावांची गरज असणार आहे. समीकरण देखील दोन्ही संघांनी लक्षात घ्या. 24 चेंडू 60 धावा असणार आहेत. म्हणजे प्रति षटका मागे 15 धावा नक्कीच जोडाव्या लागतील. म्हणजे 6 चेंडू मध्ये प्रति षटका मागे 15 धावा घ्याव्या लागतील, तेव्हा आपला विजय नक्कीच घोषित ठरू शकतो. 24 चेंडू 60 धावांचा पाठलाग आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज असणार आहेत श्रीकांत जाधव. पहिलं षटक महत्वपूर्ण होतं, खूप महत्वपूर्ण हाताळलं गेलं, परंतु या ठिकाणी देखील तिसरं षटक देखील हाताळण्यासाठी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात श्रीकांत जाधव. या ठिकाणी देखील पहिला चेंडू वेगवान निर्धाव नक्कीच येईल. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर चांगला आहे. पॉवरचा पुल रंगभेदक ताकद आणि नजाकत. लँड तर झालाय सीमारेखा पार. षटकार 6 धावा. धावफलक देखील 6 धावांनी आता मात्र पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या 14 धावा असणार आहे धावफलकावर. पुढील चेंडू षटकार नक्कीच मारला आणि कमबॅक मात्र नक्कीच करतील गणेश जावळे. अपेक्षा देखील खूप असणार आहेत आपल्याकडून, परंतु काय करतील? यावेळी देखील फटका तर चांगला फसेल. चेंडू चांगला होता खोलवर टप्प्याचा. क्षेत्ररक्षक देखील आहे. सिंगल बेटन या ठिकाणी देखील वेगवान. धावफलक पुन्हा एकदा बदलेल. संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते 15 धावा होतील धावफलकावर. पुढील चेंडू
खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका तर घेतला, उंची पण खूप असेल, खाली क्षेत्ररक्षक वन बाउंड चेंडू आरामात कॅरी करेल का? क्षेत्ररक्षक देखील 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत असताना इथे मात्र 2 धावा येतील धाव फलकावर. देखील उत्कृष्ट षटक देखील पाहायला मिळते आपल्याला. श्रीकांत जाधवचं देखील षटकार नक्कीच मारला, त्यानंतर दुहेरी धाव, सिंगल, कित्येक धावा देखील वाचवल्या, कित्येक चेंडू निर्धाव घेतले, कित्येक गडी देखील बाद केले. यावेळी देखील अपील तर जोरदार असणार आहे. इथे मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. परंतु बऱ्याच काळानंतर फलंदाज देखील प्रतीक देखील असणार आहे स्ट्राईक वरती. यावेळी देखील थोडासा अंदाधुंदी फटका होता, एक निर्धाव चेंडू बसेल. यावेळी देखील चांगली सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असताना श्रीकांत जाधव. यावेळी देखील षटकांची समाप्ती होत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 असणार आहे. 2 गडी बाद 17. समीकरण देखील असेल 18 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आता मात्र असेल. 18 चेंडू 51 धावा. अठरा चेंडूमध्ये 51 धावांचा पाठलाग आता मात्र करावा लागणार आहे गणेश जावळेला आणि प्रतीकला देखील. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असणार आहेत कल्पेश माने. वैयक्तिक दुसरं असेल आणि संघासाठी 4थं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल कल्पेश माने. पुढील चेंडू, यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका तर चांगला हल्ले, अंपायरच्या डोक्यावरून फटका सर्कलच्या डोक्यावरून नक्कीच घेतला. इथे मात्र एक सिंगल. थोडंसं देखील आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा कानमंत्र नक्कीच गणेश जावळे यांचा प्रतीकशी सांघिक खेळ आता मात्र करावा लागणार आहे. पुढील चेंडू, यावेळी देखील हलक्या आधारे खेळून काढलेला चेंडू, असं वाटलं जेल टिपला जाईल परंतु नाही टिपला गेला. थोडीशी मिसफील तर नक्कीच होईल. या ठिकाणी देखील 2 धावा येतील आरामात. धावफलक पुन्हा एकदा बदलेल आणि संघाची धावसंख्या 2 धावांनी पुढे जात असताना संघाची धावसंख्या होईल 20 धावा असणार आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती प्रतीक असेल. पुढील चेंडू, यावेळी देखील खोलवर टप्प्यात चेंडू फटकवला मात्र वेगवान तर चेंडू आहे. क्षेत्ररक्षक देखील वेगवान दोन्ही. चेंडू फरार, चौकार. रास्ते 4 के मिलेंगे तो 4 चौकार. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांनी पुढे जात असताना संघाची धावसंख्या होईल 24 धावा असणार आहेत धावफलकावर. पुढील चेंडू, यावेळी देखील हलक्या हाताने खेळलेला चेंडू नक्कीच पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक देखील आहे. इथे मात्र एक वेगवान भन्नाट सिंगल भेटणार आहे. देखील पाहतोय आपण उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. पुढील चेंडू, यावेळी देखील डेड चेंडूचा निर्णय बनताना देखील यानंतर होणारा सामना असणार आहे सर सेनापती हंबीरराव मोहिते 11 संघ वर्सेस शिवप्रेमी पवारवाडी संघ. तर हे नाणेफेक पवारवाडी संघाने जिंकले असेल. विनंती असणार आहे की निर्णय लवकरात लवकर कळवा. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय असणार आहे आणि या ठिकाणी देखील वाईट चेंडूचा इशारा पंचांचा. पुढील चेंडू, यावेळी देखील फटका तर चांगला असणार आहे परंतु झेल टिपला जाईल का प्रश्न असंख्य मनात उभे होते. परंतु इथे मात्र एक सिंगल, परत दुसरीचा कॉल आणि यावेळी देखील 2 धावा असणार आहेत.
2 धावा येथील धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळी देखील
सामना देखील जिंकून जाईल DCC डुमेवाडी संघ. तरी सामनावीर चषकाचा आणि सामनावीर टी शर्टचा मानकरी असणार आहेत मंगेश भाडे यांना मी विनंती करतो की आपण सामनावीर चषक आणि सामनावीर टी शर्टचा मानकरी सर सेनापती हंबीरराव मोहिते 11 संघ विनंती असणार आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून लवकरात लवकर घ्या. सर सेनापती हंबीरराव मोहिते 11 संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू